भारतात लवकरच काहीतरी मोठं होणार. हिंडनबर्ग संस्थेचं भारताबाबत सूचक ट्विट. हिंडनबर्गच्या ट्विटनं भारतीय राजकारणात खळबळ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वायनाडच्या दौऱ्यावर. भूस्खलनग्रस्त भागाची मोदी करणार हवाई पाहणी. भूस्खलनामध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांची घेणार भेट. काँग्रेस नेते आजपासून मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर. जिल्हानिहाय बैठका घेऊन विधानसभा निवडणूक तयारीचा घेणार आढावा. उद्धव ठाकरेंची तोफ आज ठाण्यात धडाडणार. ठाण्यातील गडकरी रंगायतमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा. राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा शिर्डीत. शिर्डीत लाडकी बहीण संदर्भात महिलांशी साधणार संवाद. अजित पवार साईबाबांच्या चरणी होणार नतमस्तक. राज ठाकरे आज मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार. छत्रपती संभाजीनगरात दुपारी 1 वाजता राज ठाकरेंची पत्रकार परिषद. मेट्रो 3च्या सीआरएस चाचणीला अखेर मुहूर्त मिळाला. पुढील आठवड्यामध्ये MMRC चाचणी करणार, तर चाचणीनंतर मेट्रो 3च्या लोकार्पणाचा मार्ग मोकळा होणार. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू अमन सेहरावरला कांस्यपदक. 57 किलो वजनी गटात अमनला कांस्यपदक. मुंबईतील 20 स्थानकांवर मिळणार मेडिकल सुविधा. प्रवाशांना गोल्डन अवरमध्ये वैद्यकीय मदत मिळणार. मुंबईतील 36 मतदारसंघात काँग्रेसच्या न्याय यात्रेला होणार सुरुवात. यात्रेच्या दरम्यान महायुती सरकारचा भांडाफोड काँग्रेस करणार. अमित शहा 3 दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या महत्त्वाच्या बैठका घेणार. रिफायनरी विरोधकांवरील गुन्हे मागे घेणार. ग्रामस्थांवरील गुन्हे 31 ऑगस्ट पर्यंत मागे घेतले जाणार. उद्योगमंत्री उदय सामंतांची माहिती. सांगलीमध्ये 11 ऑगस्टला ओबीसी आरक्षणासाठी महाएल्गार मेळावा. ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांची माहिती. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जालन्याच्या दौऱ्यावर. विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांशी करणार चर्चा. लाडका शेतकरी भाऊ योजना आणून कर्जमाफी करा. आमदार राजेंद्र राऊत यांची राज्य सरकारकडे मागणी. मुंबई महापालिकेकडून नवीन जाहिरात फलक धोरण जाहीर. जाहिरात फलकाची लांबी रुंदी जास्तीत जास्त 40 फूट, तर डिजिटल फलक रात्री 11 ते सकाळी 6 बंद ठेवणं बंधनकारक. मालेगावात डेंग्यूचं थैमान. 3 महिन्यात 395 रुग्ण, तर रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका सज्ज. समृद्धी महामार्गाचा 3रा टप्पा सप्टेंबर पासून सुरू होणार. नागपूर ते भिवंडी प्रवास 8 तासांमध्ये शक्य होणार. शेवटच्या टप्प्याचं 99% काम पूर्ण. सांगलीमध्ये सकाळपासून पावसाची संततधार. पावसामुळे जनजीवन विस्कळीत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.